आपण आलेलो आहोत या ठिकाणी कोकणातील पालघर जिल्ह्यातील मिठागर बघण्यासाठी। या ठिकाणी समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवण्याची प्रक्रिया जी आहे या ठिकाणी बघत आहोत। केळवे गावामध्ये जे की पालघरपासून साधारणतः एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। या ठिकाणी तुम्ही तयार झालेलं मीठ पाहू शकता। अशा पद्धतीनं हे जे आहे ते हातात घुसत असतं मीठ। अतिशय डेंजर आहे आणि त्वचेसाठी खूप घातक असं आहे। तर हे जे आहे मीठ, याला मिठाची शेती आपण म्हणू शकतो। अजून याच्यावरती प्रक्रिया झाल्यानंतरच हे खाण्यास योग्य असू शकतं। दिस इज मिठागरातलं मीठ आहे। मिठाची शेती अशा पद्धतीने केलेली आहे आणि जे समुद्रातलं पाणी खाडीद्वारे येतं तर ते या ठिकाणी अशा पद्धतीनं बंदोबस्ती करून या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, जेणेकरून हे जे वाफे बनवलेले आहेत मोठमोठे, ते कुठल्या वाफ्याला कसं पाणी द्यायचं त्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। हे असं सरळ तिकडून समोरून पाणी येतं आणि इथून या पद्धतीनं कोणत्या वाफ्यामध्ये पाठवायचं आहे पाणी, तर त्या वाफ्याला या पद्धतीनं असं सोडलेलं आहे। तर खूप छान नियोजन या ठिकाणी मिठागराचं केलेलं आहे। अतिशय कमी खर्चामध्ये, खर्च नसण्यातच जमा आहे। या ठिकाणी फक्त अशा पद्धतीनं वाफे बनवून घ्यावे लागतात आणि मग पाणी सोडलं की मिठागराची प्रक्रिया व्हायला सुरुवात होते। या ठिकाणी मिठाचे मोठमोठे ढिगारे या ठिकाणी केलेले आहेत, ते आपण पाहू शकता। या मिठागरातून मीठ हे जे या ठिकाणी दिसतंय अशा पद्धतीने काढल्यानंतर त्याचं एका ठिकाणी व्यवस्थापन केलं जातं, त्याचे ढिगारे लावले जातात। ते अशा पद्धतीने समोर ढिगारे आहेत, पाहू शकता। हे पहा, हे मिठाचे ढिगारे आणि या ठिकाणी खाली देखील मीठ पसरलेलं आहे। तर या ठिकाणी ढिगारा लागू शकतो। हे पहा मीठ रफ, अतिशय घट्ट आहे, एकदम प्लास्टर सारखं मीठ या ठिकाणी आपण पाहू शकतो। दिस इज नमक।